ते आम्हाला अभ्यास करावा लागेल. पुढची महत्त्वाची बातमी. अभिनेता अक्षय कुमारची मुलगी सायबर क्राईम मधून थोडक्यात वाचली आहे. स्वतः अक्षय कुमारनं हा संपूर्ण किस्सा सांगितलाय. मोबाईल गेम खेळता खेळता गुन्हेगारांकडून सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाला. गेम चांगला खेळलात म्हणून अभिनंदन करत काही माहिती विचारली. मुलीशी संवाद साधणाऱ्यानं न्यूड फोटो मागवले असं देखील अक्षय कुमारनं म्हटलंय. मुलीनं आई ट्विंकलला याबाबत लगेच सांगितलं, त्यामुळे अनर्थ टळल्याचंही त्यानं म्हटलंय. मैं बहुत कुछ लिख के लाया था, लेकिन सबने मेरे से पहले सारी चीजें बोल दी. तो एक छोटा सा वाक्य आप लोगों को सुनाना चाहता हूं, जो मेरे घर पे कुछ महीने पहले घटी थी. मेरी डॉटर एक वीडियो गेम खेल रही थी, एंड देन ही सेंड अ मैसेज, कैन यू सेंड मी अ न्यूड पिक्चर ऑफ योर्स. It was my daughter. She switched off the whole thing and she went and told my wife. And this is how everything begins. It was great that she went and spoke to my wife about it. This is how things begin. ये भी एक साइबर क्राइम का ही एक हिस्सा है. तर नेमकं काय घडलं पहा. मुलगी मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत होती. धन्यवाद, मस्त, चांगलं खेळलात असे मेसेज आले. तुम्ही कुठून आहात, पुरुष की महिला, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर न्यूड फोटो पाठवा असा मेसेज आला. मुलीनं फोन बंद केला आणि आई ट्विंकलला सांगितलं. दरम्यान सायबर क्राईमच्या वाढत्या गुन्हेगारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. सायबर क्राईम सेंटर उघडलेलं आहे, ते अतिशय चांगल्या प्रकारे फंक्शनल आहे. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे की हे गुन्हे घडू नये याकरता अवेअरनेस तयार करणं. कारण एकदा गुन्हा घडल्यानंतर फायनान्शियल लॉसेस आणि मेंटल ट्रॉमा, हा मेंटल ट्रॉमा काही तुम्हाला रिव्हर्स करता येत नाही, म्हणून ते घडूच नये या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून केंद्र सरकारच्या वतीनं अशा प्रकारचा हा अवेअरनेस मंथ सुरू झालेला आहे, जो आपण आज महाराष्ट्रात सुरू केला आहे. तर बघूया याविषयीची काही महत्त्वाची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून. मी YouTube ब्राउज करतो होतो, माझं भाषण उघडलं. मुख्यमंत्र्यांभोवती देखील सायबर ट्रॅप कसा आखण्यात आला ते आपण बघतोय. मुख्यमंत्री म्हणतात, मी बोलत होतो मात्र शब्द माझे नव्हते. मी डॉक्टर शेट्टींचं औषध वापरलं, तुम्ही देखील वापरा असं दाखवलं जात होतं. माझ्याच आवाजातलं दुसरं भाषण दाखवलं जात होतं. लोकांना वाटत होतं मीच सल्ला देतोय, मात्र तसं नव्हतं. तर दुर्गा पूजेदरम्यानचा अभिनेत्री काजोलचा एक